आणि माझं मन मला सांगते ऐकायचं चंद्राने चांदणी रत्नाने प्रकाशनी चंद्राने चांदणी रत्नाने प्रकाशनी
तो काय सन्माननीय सुखदेव समदेकर सन्माननीय सुखदेव समदेकर यांनी आमच्या भूमिवादक विश्राम त्यांच्या कलागुणांचा गौरव केला. बरोबर आहे, हे तुला जमणार आहे. पण काय रे, कुठे कुठे दिवे लावतोय, कुठे कुठे ते विजवतोय, हे मला पाहण्यासाठी तुझ्या मागे मागे याच्यासाठी आलाय. मग शिव शंभू भोलेनाथाची तुला मी भक्ती करण्यासाठी त्या भक्तीचं तू काय केलेलं आहे हे मला जरूर पाहायची इच्छा आहे. सांगितलं प्रमाणे शंभू महादेवाची एकांत मठामध्ये गेलो, तपश्चर्या करून एका पायावरती गेली, शिव शंभू महादेवाला प्रसन्न झाले. माझ्या देवाच्या मुखातील शब्द कोणता? त्या विश्वाच्या ठिकाणी तो अमरण्य म्हणजे तू मरणार नाही. त्या विश्वाच्या ठिकाणी मी अमरण्य अजिंक्य मरत नाही. बाबा समाधान वाटतं थोडं तरी. ज्यावेळी माझ्या देवाच्या मुखातील शब्द निघाले, हा? त्यावेळी फार आनंद शब्द आला. कशासाठी ठेवला? देवाच्या मुखातील शब्द या विश्वाच्या ठिकाणी तो जन्माला आहे. प्रत्येकाला मरणे आहे. तू मरणार नाही, बरोबर आहे. त्या मुखातील शब्द आहे. पुऱ्या विश्वाच्या ठिकाणी कुणी जर का जन्माला आलाच आहे
तुझ्या सोबत आहे त्याच्यामुळे तुला मृत्यू आहे आहे पण तो आगळे वेगळे आगळा आणि वेगळा या मी या विश्वाच्या ठिकाणी हा? ती नेत्री जन्माला येईल. ती नेत्रधारी शक्ती जन्माला येईल. होय. त्यावेळी काय होणार त्या वेळी त्या शक्तीपासून माझा मिळाले. याची तयारी करा रे. मारून टाकाय. तयारी करा असं का म्हणाल माहितीये हा. कारण तू भविष्य काळात जर का मेला समज मेलो गेलो. एका जागी उभा राहून जरा तुम्ही बोलायला गेला त्यावेळी बोलणार समज तू मेला अरे समजून घे तू मेला हा. पुढे तर तुझी प्रेत यात्रा काढण्यासाठी तयारी मलाच करायची ए, पण मला नवे नवे. हे भूतोन भविष्यती न भूतोन भविष्यती आता तू भूतकाळातील बोलला भविष्य काळातील बोलला चालू आहे तो वर्तमान काळ आता या वर्तमान काळात अशी शक्ती जन्माला आल्याने आणि भविष्य काळात मला सांग या विश्वाच्या ठिकाणी तीन नेत्रधारी म्हणजे शिवशंभ भोलेनाथ आहे आणि याच्यापेक्षा कुणी जन्म घेणार नाही. म्हणजे तू मरणार नाही ए लाला, तुझ्या मुखातील शब्द सत्य, तुझ्या मनामध्ये व्यक्त उपस्थित होते तेही सत्य. बरोबर आहे मी माझ्या देवाला प्रश्न केला या विश्वाच्या ठिकाणी त्रिनेत्रामध्ये तू आहे देवा तुझ्या हातून मरण आलं तर देव म्हणाला माझ्या हातून मरण नाहीये. म्हणजे देवाच्या हातून नाही आम्ही वेगळी जन्माला येईल. हा? म्हणजे तू मरणार आहे निश्चित आहे. हा. अशी व्यक्ती जन्माला येणार नाही. आणि तू मी मरणार काही मारणार नाही. जरा थांब. तू मरणार नाही मला आनंद झाला आणि मेला तरी दुःख होणार नाही मी कधी बोलणार नाही खरं सांगतो तुझ्या बापा शपथ तुझ्या बापा शपथ आगला होती तिच्या तोंडात. जन्माला घातला त्या बापा तुझ्या शपथ बापाची शपथ घे. माझ्या बापाची काय तो? खरं ते सांगतोय या बापाची घे. घेणार आहे जरा थांब दुसरी वेळ आली तर माझ्याही बापाची शपथ घेऊन सांगा. आणि ते म्हणलं, काय रे? खातं खाली करून टाके. तुझं नाव का माझं नाव कोमलराव. तुझं नाव ऐकायला येत नाही. बोलून सांग. आता तू बोल. तुझं नाव थंबोरा तुला समज. तू थंबोरा होय होय. म्हणजे हाता काढायचा हो ते सारं असू दे. करा हाता काड्या अरे हा खडा थंबो लेहदारी झाडा. वा 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 या तुझ्या देहाला नाव शोभा डोंगर आहे काय म्हणाली काय म्हणाले? थंबोरा वा 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 साधारण तू मरणार कधी कधी मरणार साधारण साधारण मी सांगतो. काय करतोयस का? करतोयस का? तुझी मान हा? मी मारे. तू मारणार. तुझी मी मारे. तुझ्या बापाची शपथ घेऊन सांग. हे तुला माहिती आहे. हे तुला होय. बोलताना विचार करून बोल. याची गरज मला नाही. अरे, याची गरज मला आहे. याची माझ्याजवळ आहे. बोल आहे मला. काय गं? बोल. तू जन्माला आली. अगं, तू म्हणजे इकडे सामान्य आहे. होय. आणि तसं म्हटलं तर सामान्य सुद्धा नाही. तू देहधारी आहे. हा. देवदारी नसलं. यांची सेवा करावी. तू म्हणजे का? बेस नाही. तू म्हणजे का? बेस नाही. अगं, थांब. हात वर करून. हिरण्य कश्यपाची भगिनी. असं. खंबीरात. होय होय होय. खंबोरा. होय. वा, वा. हे विराट. हस्त तुला हवा आहे. जा.
च्या जागेची तू कधी मारणार हे मला तू तरी काही सांगितलं नाही तरी याचं मी भविष्य सांगितलंय आई त्याप्रमाणे तुझं सुद्धा भविष्य सांगण्यासाठी माझ्या भविष्य तू सांगणार काय? काय? तुला माझं भविष्य आणि तू मरणार नाही मग ऐक, तू केव्हा मरणार बाल ब्रह्मचारी आणि पूर्ण फलाहारी बाल ब्रह्मचारी आणि पूर्ण फलाहारी ज्यावेळी तुझ्या समोर ठाके त्याच्या शस्त्राने तुझा मृत्यू आहे त्याच्या देवी माझा शव असं काही घडणार नाही बरोबर या ईश्वराच्या ठिकाणी आम्ही आम्हाला नाही गेलो पण त्याचा विचार करा विचार जर का केलास आहे तर तो देवतांना संपवण्यासाठी आत्मकाळाचा प्रयत्न करता होय अगं याचं सुद्धा उद्दिष्ट तेच आहे म्हणून नारदार त्यासाठी असं करा तुमची एकमेकांची ओळख झाली आहे आता हा योगायोग समजा हा कारण ब्रह्मदेव नारद इथे उपस्थित आहे म्हणून दोघांचा